श्रोतेहो नमस्कार. आजच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत एक बहुआयामी व्यक्तिमत्व, लेखक, कवी, संग्रहकार, पक्षीप्रेमी, भजनकार आणि ज्योतिष मार्गदर्शक रोगे गुरुजी म्हणजेच उदय घनश्याम रोगे, मालवण तालुक्यातील मेढा गावचे. त्यांचा हा प्रवास आज आपण त्यांच्या शब्दातून जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. सर, तुमचा लेखन प्रवास आणि संग्रहाची ओढ कशी निर्माण झाली? बालपणापासूनच तुम्हाला आवड होती का या विषयाची? खरं तर ही मला अगदी प्राथमिक शाळेपासूनच आवड होती की ज्या ज्या वस्तू मला वेगवेगळ्या दिसायच्या त्या मी गोळा करत असे आणि ह्या आवडीतूनच हा संग्रहाची निर्मिती झाली. पण ज्या वेळेला संग्रह बनवत होतो त्यावेळेला असं कोणताही उद्देश नव्हता की मी हे संग्रह पुढे रेकॉर्डसाठी देऊ शकतो किंवा त्याच्यासाठी मी कलेक्शन करतोय, असा कोणताही उद्देश नव्हता. फक्त एक आवड म्हणून अशा गोष्टी आपण गोळा करायच्या हे उपजत होतं. शाळेत असताना प्राथमिक इयत्तेत काही शिक्षकांनी पण मला हे सांगितलं होतं की ज्यांना शिक्षणात पूर्ण यश मिळत नाही अशा व्यक्तींनी जर अशा पद्धतीने आपलं नाव लौकिक केलं, एखाद्या लिम्का बुक ऑफ रेकॉर्डवर, रेकॉर्ड इंडिया अशामध्ये नोंद करून सुद्धा आपलं नाव आपण जगाच्या नकाशावर नेऊ शकतो. आणि ते शब्द माझ्या मनात होते, कारण मला पूर्णतः शिक्षणाची खास आवड नव्हती. कला क्षेत्रात टिकाऊ वस्तू बनवणे हे करत असतानाच मी हे सगळं प्रवास करत गेलो आणि त्यामुळे याच्याकडे माझी ओढ जास्त होती. त्यानंतरच सगळे संग्रहाची निर्मिती प्राथमिक शाळेतूनच झाली होती. अच्छा. आणि लेखनाची आवड हा खूप मोठा विषय आहे. प्रॉपरली खरं म्हणजे मला शिक्षणाची आवडच नव्हती, परंतु ज्या वेळेला आम्ही नाट्यकर्मी म्हणून काही स्पर्धांमध्ये एकांकिका, नाटकं अशा पद्धतीने उतरलो, त्यानंतर अशी स्टोरी मिळत नव्हती की जे आमच्या मनाला भिडेल. आणि म्हणून स्वतः लिहिण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सेन्सॉर बोर्डाकडे जाण्याचा प्रयत्न मला अरविंद मापनकर, मालवणचे लेखक आहेत, त्यांनी दाखवला. आणि मग तिथून महाराष्ट्र शासन परिनिरीक्षण मंडळाची योग्यता प्रमाणपत्रक प्राप्त करून हे लिखाण मग पुढे सुरू राहिलं. परंतु लिखाण करताना लिखाणात कुठच्याही प्रकारची फार प्रमाणात अतिशयोक्ती किंवा काय असं नाही. जे नॉर्मली जीवनात घडलं जातं, जे आपण बघतो तेच मांडण्याचा एक निर्मळ प्रयत्न मी करत असतो. त्यामुळे मी जास्त लेखकांची पुस्तकं वाचत नाही, कवितासुद्धा वाचत नाही, कारण केव्हा केव्हा अशा गोष्टी होतात की जे आपण गोष्टी वाचतो ते आपल्या स्मरणात राहतात आणि तेच थोडंसं प्रतिबिंब आपल्या लेखनात दिसतं. म्हणून शक्यतो हे वाचन न करताना प्रॉपरली आपल्याला काय आठवतंय आणि आपल्याला काय वाटतंय त्या पद्धतीनेच लिखाण करायचं. परिस्थिती ही खूप गंभीर होती. म्हणजे काही कालखंड एवढी परिस्थिती होती की लिखाणासाठी फुलस्केप मिळत नव्हत्या. त्यावेळेला 3-3.5 रुपये वडापाव होता. मग असे कोणतरी आले तर वडापाव द्यायचे. मग त्यावेळेला आम्ही त्यांना सांगायचो की नको, कारण 3 रुपये डझन फोली होत्या. मग फुलस्केपसाठी तुम्ही आम्हाला ते पैसे द्या. मग आमचं एक पाटकर म्हणून सोमवारपेठला दुकान आहे, पुस्तकालय, तर मग त्यांच्याकडून ते मला फुलस्केप घेऊन द्यायचे. आणि ते फुलस्केप मी वापरून लिखाण करायचो. कारण एक एकांकिका लिहिणं म्हणजे 3 वेळा तरी त्याचं लिखाण मिनिमम करावं लागतं. आणि त्यामुळे प्रचंड फुलस्केपचा वापर म्हणा किंवा पेनांचा वापर, आणि ही तेवढी परिस्थिती काही घरची अशी फार मोठी नव्हती. पण वडापावपेक्षा तुम्हाला ते मोठं होतं आणि महत्वाचं होतं. परंतु त्यांच्याकडे माझी उधारी पण चालायची. मला ते उधार फुलस्केप केव्हाही द्यायचे. किती 20-20 डझनचा जो रिम येतो तो मला ते द्यायचे. आणि नंतर मग मी जसे शक्य होईल मी त्यांना तसे पैसे द्यायचो. नाही असं नाही. परिस्थिती अशी नाजूक असली तरी तुम्ही ते लिखाण सोडलं नाहीत. लिखाण म्हणजे एक निर्मिती आहे. जसं एखादी आई आपल्या बाळाला जन्म देते तसा तो लेखक त्या काव्याला किंवा त्या नाटकाला, लेखाला निर्मिती करत असतो. आणि ही निर्मिती म्हणजे एक परमेश्वराचीच शक्ती आहे. ही काही तुम्ही किंवा मी ठरवून होणारी नाही. म्हणजे परमेश्वराची जी निर्मिती आहे ते करताना त्यांनी ते स्वतः करून पाहिलेलं असेलच ना. त्यामुळे दुःखाकडे दुःख असं बघण्यापेक्षा जर आपण आनंद आहे आणि त्या गोष्टी जर जास्त बघितल्या तर जास्त फायदा आहे जीवनात. खरंय सर, खूप छान प्रेरणादायी असा तुमचा प्रवास आहे. सर, आजवर तुम्ही 2000हून अधिक कविता, 1000 लेख, एकांकिका आणि नाटकं इतकं विपुल लेखन केलात. हा प्रवास तुमचा म्हणजे कसा घडत गेला?
पहिली गोष्ट म्हणजे मला एक असं सांगण्यात आलं होतं, कारण मी एका चांगल्या लेखकाकडे मी एक एकांकिका माझ्या हातीने लिहून दिली. ती पुस्तकातली होती, दुसऱ्या लेखकांची होती, आणि एक एकांकिका प्रिंटआउट करून पुस्तकाप्रमाणे मी त्यांना वाचायला दिली. ती एकांकिका माझी होती. त्या माझ्या एकांकिकेवरती मी त्या लेखकांचं नाव लिहिलं होतं, आणि त्या लेखकांच्या जी स्क्रिप्ट मी हाताने लिहिली होती त्याच्यावर मी माझं नाव लेखक म्हणून लिहिलं होतं. अच्छा. आणि मी त्या दोन्ही स्क्रिप्ट एका लेखकाकडे वाचायला दिल्यात. तर त्यांना ती प्रॉपरली मी हाताने लिहिलेली त्या लेखकांची एकांकिका आवडली नाही. म्हणजे मी लिहिली होती ती त्यांनी सिलेक्ट केली, परंतु ती त्या लेखकांची म्हणून सिलेक्ट केली. अच्छा, म्हणजे त्यांचं नाव आणि तुमचं लेखन. आणि त्यानंतर मग मी त्यांना सांगितलं, नाही, हीच एकांकिका मीच लिहिलेली आहे आणि ही पुस्तकातली एकांकिका आहे. एक रंगभूमी परिनिरीक्षणाचं पण मंडळ आहे, त्याप्रमाणे मी त्या सेन्सॉर बोर्डाची वेळोवेळी सर्टिफिकेट घेत होतो. आणि 50 एकांकिकेना कोणताही भाग न वगळता मला सेन्सॉर सर्टिफिकेट मिळाली. ती मी का मिळवली, तर मी एक लेखक आहे आणि माझं नाव त्या पट्ट्यात राहावं याच्यासाठी मी हा प्रयत्न केला. खूप छान. म्हणजे इतकं विपुल लेखन म्हणजे खरंच खूप साधना असते ती. सर, भारतामध्ये प्रथमच 60 चरणांची चरित्रात्मक कविता साकारण्यामागे कोणती कल्पना होती आणि ही कल्पना तुम्हाला कशी सुचली? आमचे एक मित्र आहेत संजय रोगे म्हणून. हे पहिल्यांदा रेगे लावायचे, काही कारणास्तव नंतर पुन्हा त्याने रोगे केलं. आणि ती व्यक्ती अशी आहे, वेगवेगळ्या अँगलने त्याच्याकडे बघितलं पाहिजे. बघितलं तर वाटणार ती बोलणार नाही, बोलली तर ती भरपूर बोलेल, आणि खूप मजेत जगायचं. दशावतारात पण काम करते, स्त्री पार्ट असू दे, कुठचाही पार्ट असू दे, आणि मजा करत जगणं, कुठच्याही असं हे नाही, दुःख नाही, आनंद नाही. मग अशा व्यक्तीला चरित्रावरती, जे चरित्र लिहिली जातात याच्यावरती पूर्ण विश्वास नाही की ती खरी लिहिली जातात. मग म्हटलं मी तुझ्यावरती लिहितो, पण मी काव्य करतो, आणि मी काव्य रूपातून ह्या सगळ्या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केलात. मग यावर ना हे जे चरित्र आहे हे 60 चरणात सध्या तरी बसवलेलं आहे, परंतु याची चरणं अजूनही वाढू शकतात. आणि पूर्ण त्या व्यक्तीने समाजात जगताना ज्या ज्या पद्धतीने काय काय केलं आहे ते सगळं ह्या चरणाच्या कवितेत लिहिलेलं आहे, आणि ही सगळ्यात दीर्घ आणि मोठी कविता आहे. अच्छा, खूप छान सर. नवीन काहीतरी करण्याची तुमची दृष्टी यातून कळते. आणि सर, तुमची संग्रहकार म्हणून ओळख आहे, ही संकल्पना लिम्का इंडिया वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे, त्याविषयी काय सांगाल? पहिल्यांदा सांगायचं म्हणजे मी ज्या वस्तू गोळा करत होतो आणि त्या लिम्का बुककडे ज्या वेळेला घेऊन गेलो त्यावेळेला मला असं समजलं की असं या पद्धतीने संग्रहाची नोंद दिली जात नाही. तर मी म्हटलं का हो, तर त्यांनी आम्हाला मेल केला होता. तर त्या मेलमध्ये असं दिलं होतं की तुमची नाणी असतील ती वेगळी काढा, स्टिकर्स असतील ते वेगळे काढा, आणि त्यांची संख्या जी काय आहे ती किती आहे ती सांगा. मग आम्ही पहिल्यांदा 1999 मध्ये भारत सरकारने प्रिंट केलेले जे शिवाजी महाराजांचे कॉइन्स होते त्यांचं 4000 कॉइन्सची नोंद लिम्का बुकला पहिल्यांदा दिली. आणि त्यानंतर मग मॅचेस बॉक्स वेगळे, बटन कलेक्शन वेगळं, पोस्ट स्टॅम्प वेगळे, अशा सगळ्या वेगवेगळ्या संग्रहांच्या 4 नोंदी आम्ही सलग लिम्का बुकला दिल्या 4 वर्षात. मग ह्या ज्या नोंदी होत्या ह्या वर्ल्ड रेकॉर्डला सुद्धा दिल्या गेल्या, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डला पण दिल्या गेल्या, आणि अजून काही संग्रह असे आहेत की ज्यांची नोंद होऊ शकते. दुसरी गोष्ट म्हणजे हे संग्रहालय असं आहे की एका माणसाचे 10 संग्रह असलेलं संग्रहालय व्यक्ती पण नाही आहे, आणि अख्ख्या जगात एका व्यक्तीने पर्सनल गोळा केलेले 10 संग्रह असलेलं संग्रहालय अख्ख्या जगात नाही आहे. खूप छान सर. आणि हे आमच्या मालवणला सिंधुदुर्गात आहे. सर, तुमची मेहनत चिकाटी यातून तर जाणवतेच, आणि या संग्रहातून तुम्ही जे आता म्हणालात मालवणमध्ये साकारलेलं शिवमुद्रा संग्रहालय, याविषयी आमच्या श्रोत्यांना ऐकायला आवडेल. शिवमुद्रा संग्रहालयात गेल्यानंतर ना तुम्हाला आनंद पण होईल आणि दुःख पण होईल. याचं कारण की पहिल्यांदा गेल्या गेल्या तुम्हाला मॅचेस बॉक्स, आपण 1-2 मॅचेस बॉक्स बघतो, तर तिथे जवळजवळ आम्ही 450 मॅचेस प्रदर्शनीय ठेवलेले आहेत, परंतु 25,000 मॅचेस बॉक्स वेगवेगळ्या डिफरन्स चित्रवरती असलेले मॅचेस बॉक्स आहेत, आणि जवळजवळ 7 ते 8 लाख मॅचेस बॉक्स कलेक्शन केलेलं आहे. मग त्यावेळेला आपल्याला असं वाटतं अरे आपण एवढीच मॅचेस बघितलीत आणि ही एवढी आहेत ते बघून. त्याच्यानंतर तुम्ही जरा पुढे गेल्यानंतर स्टिकर्स आहेत. ह्या स्टिकर्समध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत, याची सुद्धा नोंद लिम्का बुकला झालेली आहेत. याच्यात काचीवर काढायचे स्टिकर्स वेगळे, शरीरावर काढायचे वेगळे, कागदावर काढायचे वेगळे, लादीवर काढायचे वेगळे,
काही स्पंजाप्रमाणे मऊ आहेत, काही कडक आहेत, तर काही पाऱ्यांचे स्टिकर आहे. जो घड्याळात हिरवा पारा यायचा पूर्वीच्या अलारामच्या घड्याळात जो हिरवा पारा यायचा, काटे बिटे आपल्याला हिरवट दिसायचे, तर तो पारा त्या स्टिकरांना आहे. ते स्टिकर गरम केल्यानंतर ना रात्रीची आपण याच्यात ठेवायचे सावलीत काळोखात, की ना पूर्णतः तुम्हाला ते स्टिकर चकचकताना दिसणार आणि जुन्या पद्धतीतला पारा त्याच्यात आहे असं. किंवा पूर्वीच्या वेळेला ना पांढरे कपडे असायचे सगळे खादीचे, मग त्याच्यावरती काही असे डिझाईन नसायचे. मग ओले करून इस्त्रीने प्रेस करायचे स्टिकर्स यायचे, ते त्यावर काढले जायचे. मग ते स्टिकर सुद्धा तिथे आहेत आणि ते सुद्धा लाखांच्या पुढे आहेत. त्याच्यानंतर टपाल तिकीट अगदी 25 देशांची आहेत माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारची. परंतु आपल्याला टपाल तिकीट म्हणून फक्त माहित आहे, परंतु नाही, याच्यात खूप प्रकार आहेत टपाल तिकिटात. की टपाल तिकिटाचा आकार चौकोनी, गोल, षटकोनी असे वेगवेगळ्या आकारांचे असतात. त्याप्रमाणे ना त्या टपाल तिकिटाची एक सीट असते, त्याला मिनिचर सीट म्हणतात. तर ही जी सीट असते या सीटमध्ये 12-15 अशी तिकीटं असतात. अशा प्रकारे ना टपाल तिकिटांच्या मिनिचर सीटचा सुद्धा एक प्रकार असतो. त्याप्रमाणे एक फर्स्ट डे कव्हर म्हणून पोस्ट ऑफिसकडून काढलं जातं, म्हणजे एक विशेष त्याच्यावरती कॉपीचं चित्र असतं म्हणा किंवा एखाद्या नेत्याचं असतं. आणि या प्रत्येक संग्रहात म्हणजे शिवाजी महाराजांच्या सुद्धा टपाल तिकीटं, पोस्ट कार्ड, पॅकेट ही तिथे संग्रहित केलेली आहेत. आपल्या भारतीय चलनावरील जो 6 डिजिटचा नंबर असतो, मग या 6 डिजिटमध्ये आम्ही बर्थ डेट काढतो. म्हणजे आता माझी बर्थ डेट आहे 1/4/19, तर मग त्या नोटीचा नंबर 01/04/19. मग त्या बर्थ डेट प्रमाणे असलेल्या नोटी आणि त्याच्यात महनीय व्यक्तींच्या पण आहेत. मग अशा नोटीचं कलेक्शन सुद्धा आम्ही केलेलं आहे. आणि त्यात दुसरा विषय म्हणजे बाहेरच्या देशातल्या नोटी आहेत, आपल्या देशातल्या नोटी आहेत. त्याचप्रमाणे जुन्या पुरातन मूर्ती आहेत. मंदिराच्या बाहेर बरेच जण जीर्णोद्धार करताना काही मंदिरं दगडी मूर्त्या ज्या असतात त्या एकतर बाहेर ठेवतात किंवा मग समुद्रात सोडतात. पण ह्या समुद्रात सोडलेल्या मूर्त्या विघटन काय होणार नाही, कारण त्या दगडीच आहेत ना. मग एकदा अशी डोक्यात कल्पना आली की आपण जर समुद्राच्या खाली जाऊन ह्या मूर्त्या शोधण्याचा प्रयत्न केला तर, आणि म्हणून आम्ही एक मकर संक्रांतीचा दिवस ठरवला आणि त्या दिवशी आम्ही समुद्रात स्कुबा ड्रायव्हिंगच्या माध्यमातून गेलो मित्रांना घेऊन. आणि त्या मित्रांनी सोनोजी तोडणकर म्हणून आमचे मेन मित्र होते, त्यांनी खूप मदत केली होती याच्यासाठी. आणि त्यांनी स्कुबा ड्रायव्हिंगच्या माध्यमातून खाली जाऊन त्या मूर्त्यांचा शोध घेतला आणि पूर्ण दलदल होती, चिखल होती. त्यातून त्यांनी पहिल्यांदा 16 मूर्त्या शोधून काढल्या दगडाच्या आणि त्या मूर्त्या आम्ही आणून आमच्या संग्रहालयात ठेवल्या. त्याच्यानंतर पुरातत्व खात्याला सुद्धा याची माहिती दिली, त्यांच्याकडे त्यांचे फोटोग्राफ्स, माहिती ही डिटेल्स पण दिलेली आहे. आणि या सगळ्या पुरातन मूर्त्या आम्ही आमच्या संग्रहालयात ठेवलेल्या आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे पाण्यावर तरंगणारा दगड, म्हणजे जो रामसेतूसाठी वापरला जातो तो, याला प्युमॅन स्टोन पण म्हणतात. परंतु हा स्टोन ज्वालामुखीच्या लावेपासून तयार होतो. ऑक्सिजननी पाणी याचा संयोग होतो आणि त्याच्यासून हा जो प्युमॅन स्टोन आहे हा ज्वालामुखीच्या लावेपासून तयार होतो. याच्यात ऑक्सिजननी पाण्याचा संयोग आला की याच्यावर कोरस तयार होतो आणि त्यामुळे तो पाण्यावर तरंगतो. आणि रामसेतूला जो वापरलेला दगड आहे तो अशा पद्धतीचा आहे, म्हणून तो तरंगणारा सेतू त्यावेळेला तयार झालेला होता असं आहे. आता इथे ऑलचे रेडिओ यायचे पूर्वीच्या वेळेला, जे ऑल गरम झाल्यानंतर ते चॅनल सुरू व्हायचं. मग हे ऑलचे रेडिओ सुद्धा तिथे ठेवलेले आहेत. म्हणजे त्या जुन्या वस्तू आमच्याकडे होत्या, ग्रामोफोन आमच्याकडे होते, मग आम्ही का ठेवले नाहीत हे त्यावेळेला तिथे बऱ्याच जणांना वाटलं की अरे आपण हे ठेवायला पाहिजे होतं. कारण तुम्हाला मी सांगतो, दर्शन आणि प्रदर्शन हा महत्त्वाचा विषय. दर्शनात माणसाचं समाधान होतं आणि प्रदर्शनात माणसाला दुःख होतं, आणि त्यामुळे थोडंसं दुःख तुम्हाला तिथे सहन करावं लागतं. तुम्ही कौतुक आमचं करताय ही चांगलीच गोष्ट आहे, परंतु हे मी का ठेवलं नाही. आणि प्रत्येकाने हाच विचार केला पाहिजे, कारण आज ना असंख्य मंदिराचा जीर्णोद्धार होतोय आणि त्याच्यात हे सगळं जे जुन्या वस्तू आहेत त्या जात आहेत, जुने राजवाडे आहेत ते मोडले जात आहेत. परंतु त्याचं जे काही लाकूड सामान आहे, फर्निचर आहे, हे आपण जतन करणं खूप गरजेचं आहे आणि काळाची गरज आहे. आणि हे कोणीतरी केलं पाहिजे. आता मी जर असं म्हणत राहिलो की मला कोणीतरी येऊन मदत करणार तर नाही शक्य, परंतु मी एक व्यक्ती, मला जेवढं शक्य आहे तेवढं मी प्रयत्न करतोय. प्रत्येक समाजातल्या प्रत्येकाने हा विचार केलाच पाहिजे. आज इंग्लंडला सगळ्या भारताच्या गोष्टी आहेत. आपल्या भारताचं जहाज, शिवाजी महाराजांची तलवार. आता शिवाजी महाराजांची तलवार जी इंग्लंडला ठेवलेली आहे ही भवानी तलवार, परंतु आपल्या गव्हर्नमेंटच्या गॅझेटला याची नोंद आहे, ही तलवार शिवाजी महाराजांनी कुडाळला 50 होन देऊन खरेदी केलेली होती. आता थोडासा आपण धार्मिक जो भवानीचा भाग आहे तो जर थोडासा बाजूला ठेवून जर त्या नोंदी इंग्लंडला सादर केल्या तर कदाचित ती तलवार कायमस्वरूपी भारतात येऊ शकते.
परंतु त्या दृष्टीतून प्रयत्न होणं पण गरजेचं आहे. सर, आणि शैक्षणिक दृष्ट्या या संग्रहालयाचं काय महत्त्व तुम्हाला वाटतं? शाळेंच्या ट्रिपी येतात, परंतु आमच्या स्थानिक बऱ्याच शाळांमधले ना वर्ग अभ्यासक्रमासाठी तिथे येतात. ते आपल्या नोट्स लिहून घेतात. त्यांना मॅडम सांगतात की तुम्हाला काय वेगळं वाटतंय ते लिहून घ्या. नंतर ते लिहून घेतलेलं पुन्हा माझ्याशी शेअर होतं. नंतर मी त्यांना सांगतो की तुम्ही हे का लिहून घेतलं. प्रत्येक मुलाची बुद्धिमत्ता वेगळी असते. दुसरी गोष्ट म्हणजे ना, पहिली गोष्ट मी संग्रह केलाय म्हणून तुम्ही संग्रह करायला पाहिजे असं नाही, पण तुम्ही जे काही करताय त्या कार्यात तुम्ही किती विश्वास ठेवताय आणि किती श्रद्धा ठेवताय, हा संदेश त्याच्यातून घेण्यासारखा आहे. बरोबर. मग हा जर संदेश घेतला तर मग तोच संदेश आपल्या जीवनात आपल्याला उपयोगी पडतो. फूल फुलणार आहे, तिथे भोंगा पण येणार आहे आणि फुलपाखरू पण येणार आहे. फुलाला कुठेही जाण्याची गरज नाही की तुम्ही माझ्याकडे या असं सांगायला. तसं मी माझं सगळं फुलवत गेलं आणि त्या पद्धतीने आज तुम्ही सुद्धा मला इथे बोलवलं, त्याबद्दल तुमचे सुद्धा आभार आहोत. धन्यवाद. सर, खरंच हे तुम्ही खूप छान इतिहास जपण्याचं कार्य करत आहे आणि हे खूप महत्त्वाचंच आहे आणि पुढील पिढीसाठी तर अतिशय महत्त्वाचं आहे. सर, माझी श्रद्धा ही शिवाजी महाराजांवरती आहे. नाही, मी शिवाजी महाराजांना मानतोय, परंतु शिवाजी महाराजांचा कुठेही पुतळा दिसला तरी मी गाडी थांबून त्यांना नमस्कार करतो, कारण आज ते आहेत म्हणूनच आपण आहोत. आणि सर, तुम्ही 4 ओळींची कविता म्हणजेच चारोळी लिहिता आणि या चारोळीतील काही चारोळ्या आमच्या श्रोत्यांना ऐकवा. चारोळी हा 4 ओळींची कविता आहे. हा जो विषय आहे ना, हा अतिशय सोपा परंतु कठीण पण आहे, कारण 4 ओळीतच आपल्याला सगळ्या गोष्टी सांगून मोकळ्या व्हायच्या असतात. फुलांना रंगसुगंध नसता तर कोणी सुंदर म्हटले नसते. मुली लाजल्या नसत्या तर कोणी प्रपोज केले नसते. उद्या मी तुला भेटायला येणार, माझी शपथ घेऊन सांग मला हवं ते देणार. आता बरेच गोष्टी अशा आहेत की मुलांना प्रेम म्हणजे खूप असं हे वाटतंय की प्रेमच आहे असं काही नाही आहे, परंतु प्रेम ही एक भावना आहे. ही कुठेही शक्ती नाही आहे किंवा कुठचीही कल्पना नाही आहे. प्रेम आहे, परंतु तुम्हाला मी एक सांगतो, आपण ज्या जगात वावरतोय हे जग मायावी आहे. त्यामुळे आपण जिथे जीव लावतो आणि ती जीव लावलेली वस्तू ज्या वेळेला तुटते, फुटते, हरवते, त्यावेळेला आपल्याला दुःख होतं. आणि जर तुम्ही कुठच्याही गोष्टीवरती, माणसांवरती जर जीवच लावला नाहीत तर तुम्हाला आयुष्यात दुःख होणारच नाही. त्यामुळे ना, शक्यतो ह्या ज्या कविता आहेत याकडे जर तुम्ही पाहत असाल तर शक्यतो चांगल्या पद्धतीने पाहावं. चुकीच्या मार्गाने जातेवेळी कोणी विचार करत नाही, चांगल्या मार्गाने जातेवेळी कोणी विचार सोडत. खूप सुंदर. कारण बघा, कितीतरी विचार करतो आपण, करायचं नाही, पण वाईट मार्गाला माणूस पटकन जातं. ही सध्याची स्थिती आहे. जग सारं पाहून घे, कोणाचा काही भरोसा नाही. जग सारं पाहून घे, कोणाचा काही भरोसा नाही. हे सारं नश्वर आहे, म्हणून लग्न करून घे. आता तुम्हाला मी एक सांगतो की परमेश्वराने आपल्याला 2 गोष्टी दिलेल्या आहेत. एक म्हणजे भूक, तुम्ही खा आणि जगा, आणि दुसरी म्हणजे वासना, म्हणून तुम्ही लग्न करा आणि उत्पत्ती करा. ह्या 2 नैसर्गिक गोष्टी आहे आणि याच परमेश्वरी शक्ती आहे. आता याचा वापर कसा करतोय हे आपल्या हातात आहे. आणि परमेश्वर प्रत्येक माणसात जर आहे तर मग तो माझ्यातही असणार, मग तुमच्यातही असणार. सर, चित्रकला, मूर्तिकला, स्टोन आर्ट आणि टाकाऊपासून टिकाऊ यातून तुम्ही काय संदेश द्याल? पहिल्यांदा टाकाऊ वस्तूपासून आपल्या घरात भरपूर कचरा तयार होतो. हा जो कचरा आहे, ह्या कचऱ्याकडे कचरा म्हणून न पाहताना जर तुम्ही त्याचा वापर केला तर हा कचरा सुद्धा एक विघटन चांगल्या पद्धतीने केला जाऊ शकतो आणि अतिशय शोभेच्या वस्तू तुम्ही घरात त्या कचऱ्यापासून बनवू शकता. तुम्हाला मी सांगतो, सुपारी हा कोकणातला सगळ्यांकडे असणारा सुपारीचा विषय आहे. त्या सुपारीच्या वरती एक छोटंसं एक जिथे डेट चिकटतो तिथे एक आवरण तयार झालेलं असतं. ते आवरण कधीतरी काढा आणि ते असं बघा, तुम्हाला ते फुलासारखं दिसेल. किंवा नारळाच्या वरचं चापं असतं, त्याच्यात तुम्हाला फुल दिसेल. मग यांना जर तुम्ही थोडंसं कलरिंग केलात, थोडंसं शोभेच्या बाजूने जर अँगलने तुम्ही वळवलात तर खूप शोभेच्या वस्तू तुम्ही घरात करू शकताय. मग त्या वेगवेगळ्या झाडांच्या बिया असतील त्या तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने डिझाईन करू शकताय. खरं तर ना, जर समजा घरात, म्हणजे आम्ही आता पक्षी आमच्याकडे असल्यामुळे ह्या गोष्टी करतो, काही डब्यात ना आम्ही तांदूळ बिंदूळ थोडेसे ओले करून दबट करून ठेवून देतो. मग ना,
ते ओले केलेल्या तांदळाला कीड पडते अच्छा. आणि असे घरटे तयार होतात. परंतु त्या डब्यातले घरटे तुम्ही असे जमिनीवरती ओता चांगल्या प्लेन आणि बघा तुम्हाला त्याच्यातही डिझाईन दिसते वेगवेगळ्या प्रकारची. खरं आहे ते. आणि ह्या किड्यांचा वापर आम्ही आमच्या पक्ष्यांना करतो, जे आमच्याकडे येतात किंवा औषधोपचारासाठी येतात त्यांच्यासाठी ते आम्हाला ठेवावेच लागतात. अच्छा. असं आहे. मूर्तिकला ही आमची घराण्यातलीच होती, आजोबापासूनच आमच्याकडे आलेली होती. त्यामुळे मूर्तिकलेत काय आम्ही आहोतच. परंतु चित्रकला ही आमच्या टोपेला हायस्कूलमधून आमचे जे BG गिरकर सर होते यांनी आम्हाला खूप त्याच्याबद्दल माहिती दिली, शिक्षण दिलं. आणि त्यामुळे ना आज माझ्या म्युझियमला सुपारीचं जे झाप असतं ते झाप पडल्यानंतर ना एक छोटा पोवा असतो. त्या छोट्या पोव्यावरती तो खूप कठीण असतो, जरा लागला की तो फाटू शकतो. त्या पोव्यावरती ना आमच्या शिक्षकांनी जे BG गिरकर टोपेला हायस्कूलचे होते त्यांनी शिवाजी महाराजांचं चित्र रेखाटलं. अच्छा. आणि ते माझ्या म्युझियमला ठेवलेलं आहे. आणि त्याच्याच खाली तशाच पोव्यावरती त्यांचंच पाहून मी एक फुलपाखरू आणि डिझाईनचं असं चित्र बनवलेलं आहे. आणि कस्टमर आलेत की मला सांगते तुमचे शिक्षक पण चांगले होते आणि तुम्ही पण चांगले केले. आणि ही तर टाकाऊ वस्तू आहे, पूर्णपणे जळावाशिवाय त्याचा वापर नाही, पण त्याच्यावरती पेंटिंग करून ते चांगल्या दरात विकलं जाते. खूप सुंदर सर. सर तुम्ही मगाशी म्हणालात की पक्ष्यांवर तुम्ही उपचार करता, म्हणजे तुम्ही बऱ्याच पक्ष्यांवर उपचार करून त्यांना निसर्गात सोडतात. आणि हे कसं सुचलं तुम्हाला? कसं आहे माहिती आहे की ज्याला दुसऱ्याबद्दल परोपकार करायचेच आहेत, त्याच्या मदतीला धावायचंच आहे, मग त्याला तो पक्षी असू दे की प्राणी असू दे काही त्याला फरक पडत नाही, तो त्याच्याकडे जातोच. आणि तशीच ओढ लागलेली होती. आणि त्याच्यातून आज सिंधुदुर्गात कुठेही जखमी पक्षी मिळालेत तरी मला फोन येतात आणि ते माझ्या घरापर्यंत येतात किंवा मी त्यांना जाऊन घेऊन येतो. आणि त्या पक्ष्यांवरती जेवढं मला शक्य आहे, माझ्या बुद्धीला पटते तेवढे औषधोपचार करून त्याला पूर्णतः बरं करून मी निसर्गाच्या सान्निध्यात सोडतो. काही पक्षी जातात, परंतु एक तर पक्षी आहे तो सध्या आमच्या घरातच वावरतोय. पूर्ण रात्री 2-2 वाजेपर्यंत तो आमच्याबरोबर जागा असतो. आपण ज्याला सुगरण म्हणतो, सुगरणीचा जो खोपा असतो तो पक्षी आहे. आणि त्याची बाकीची पिल्लं उडून गेलीत, पण तो एकच राहिलाय आणि तो जातच नाहीये, मग तो आमच्याचकडे असतो. असं आहे. आणि सगळे पक्षी हे माझ्या बरोबर माझ्या सोबत जो, असं पण नाही की मी त्यांना पिंजऱ्यात ठेवून देतोय प्रत्येक वेळेला, असं नाही. मी खाताना तो माझ्याजवळ येऊन खाणार. अशा पद्धतीने आमचं प्रत्येक पक्षाबरोबरच्या गोष्टी चालतात. फक्त आमचा थोडासा प्रॉब्लेम्स येतो, काही जे पक्षी हिंस्रक प्राणी मासे खाणारे आहेत तिथे आमचा थोडासा प्रॉब्लेम्स होतो. कारण त्यांना हवे तसा मांसाहार आम्हाला देता येत नाही, कारण तेवढ्या पद्धतीचे लहान छोटे मासे आम्हाला मिळत नाहीत. आणि काही पक्षी जुने सुद्धा मासे खातात, पण काही नाही, त्यांना ताजेच पाहिजेत तरच ते खातात, नाहीतर ते खात नाहीत. असं आहे. तुम्ही भजन मंडळ सुद्धा चालवता, यामागची काय प्रेरणा होती? ज्या वेळेला माझं शिक्षण चालू होतं त्यावेळेला ना एकदा असा मला संकेत मिळाला की चला आपण जाऊया मंदिरात. म्हणून मी एकदा मंदिरात गेलो होतो आणि त्यावेळेला तिथे सप्ताह चालू होता आषाढी एकादशीचा. आणि त्या मंदिरातच मी हातीत टाळ घेतला आणि मला त्यांनी सांगितलं, लहू चोपडेकर म्हणून एक व्यक्ती होती, त्यांनी मला सांगितलं की यांच्या मागून तुम्ही म्हणा. तर म्हटलं चालेल. मग मी त्यांच्या मागून म्हणायचो आणि हे असं करत करता मला भजनाची जी गोडी लागली त्या गोडीतून मग मी पुढे गेलो. चंद्रकांत कदम भजन सम्राट, त्यांचे शिष्य पंढरीनाथ घाडेगोकर, त्यांच्याकडे मी शिक्षण घेतलं आणि पुढे जवळजवळ 20 वर्ष मी सिंधुदुर्गात संगीत भजनं केलीत आणि ती सुद्धा सगळी छोट्या मुलांना घेऊन. खूप सुंदर सर. सर, आजच्या तरुणांनी कला, साहित्य आणि समाजकार्य करताना काय लक्षात ठेवावं असं वाटतं? पहिली गोष्ट म्हणजे आपण जी गोष्ट करतोय त्याच्यावरती आपली पूर्ण श्रद्धा हवी. कारण मी तुम्हाला सांगतो, आता बरेच माणसं असं सांगतात की आम्ही देवभक्ती करतोय किंवा आम्ही अमुक करतोय असं सांगतात, परंतु एक आई ज्या वेळेला घरात काम करत असते आणि काम करताना त्याचं जे लहान मूल असतं, तानं मूल जे ढोपरांनी चालणारं असतं, ते असं बाजूला सोडलेलं असतं आणि तिला माहीत आहे ते पुढे पायरी आहे, ते पडू शकतं, परंतु ती त्याच्याकडे लक्ष देऊन कधीच नसते. ती आपलं काम करत असते, पण बरोबर तिला काही वेळानंतर संकेत मिळतोच की नाही आता हे पडणार. ती बरोबर जाऊन त्या मुलाला बाजूला घेऊन येते. खरं. हा जो त्या मुलावरची श्रद्धा आहे, लक्ष आहे, तशा पद्धतीने जर आपण आपल्या कामावरची श्रद्धा आणि लक्ष ठेवला, परमेश्वरावर तशाच पद्धतीने श्रद्धा आणि लक्ष ठेवला तर आणि तरच आपल्याला यश इझिली मिळू शकतं. कुठेही काही करण्याची गरज नाही. मार्गदर्शक असा संदेश आहे तुमचा. सर, आता प्रत्येकजण म्हणतंय एकतरी झाड लावलं पाहिजे, असं आहे का की प्रत्येकाने एकच झाड लावलं पाहिजे? याविषयी तुम्ही काय सांगाल? खरं तर हा विषय खूप महत्त्वाचा आहे. एका माणसाने एक झाड लावून भागणारं काम नाही आहे. याचं कारण मी तुम्हाला सांगतो.
आणि तुम्ही इतर काही गोष्टींच्या माध्यमांचा वापर करून सुद्धा हे कारण शोधू शकता. की आपण आता म्हणतोय की महिला पुढे आहेत सगळ्या गोष्टीत आणि पुरुषांकडे पृथ्वी तत्व असतं, महिलांकडे अग्नी तत्व असतं. आपण एवढी वृक्षतोड केली आहे की महिलांपेक्षाही खाली पुरुष गेले आहेत. ते महिलांच्या बरोबरीला न राहताना खाली गेलेत. का? तर वृक्षतोड झाली आहे, पृथ्वी तत्व कमी झालं आहे, आपण वायू दूषित केलं आहे, हवा दूषित केली आहे, झाडं नाही आहेत. मग ह्या वृक्षतोडमुळे महिलाकडे अग्नितत्व असल्यामुळे त्या तिथेच राहिल्या आहेत, परंतु पुरुष त्याच्यापेक्षाही खाली गेले आहेत. आणि याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि हा जर विचार करायचा असेल तर एका माणसाने एक नाही तर 1000 झाडं जन्माला येऊन लावलीच पाहिजेत आणि प्रगती झालेली जाणवेल. श्रोतेहो, आजच्या या प्रेरणादायी मुलाखतीतून आपण रोगे गुरुजींच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा परिचय करून घेतलात. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपणही आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवूया हीच अपेक्षा. या मनमोकळ्या संवादासाठी सर तुमचे मनापासून आभार. आणि श्रोतेहो, तुमचेही मनापासून आभार. असेच जोडलेले रहा आमच्यासोबत. पुन्हा भेटूया. धन्यवाद. धन्यवाद.